हाय गाईज, हॅलो, नमस्कार. आज आहे आपली पूजा. कसली? हरतालिकेची. मी हरतालिकेची पूजा मांडते. दाखव बाळा सगळ्यांना. आता मी काय मांडते? ह्या राशी, या 5 ह्या सखी मांडते. ही महादेवाची पिंड मांडली. ह्या हरतालिका ह्या मुंबईत पुण्यात विकत मिळतात. गावी मिळत नसतील पण मुंबईत पुण्यात इझिली विकत मिळतात. ही फळांची 5 राशी, 5 फळं देवासाठी मी मांडते. तुम्ही बघा. निर्गुण तू पण बोल ना आपल्या सबस्क्रायबर सोबत. चॅनलवर सबस्क्राईब करा, अजून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आम्ही पूजा मांडून घेतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. नाही काय नाव त्याच्यात? हाय म्हणे. बेडमध्ये येते सगळं. हां मस्त खायचं. दाखव डेकोरेशन. कहाणी हरितालिकेची. गो केलो.
साईडला तोपर्यंत आपण पूजा करत असतो तिथं दरवाजे ग्लास मधनं हे घेऊन ये तांदूळ वाटी छोटे फुलपात्रात बाहेर ते रेशनचे तांदूळ ना फुलपात्रात घे. जरदाळ तू आणलीस हे खायच असतं उपास संध्याकाळी. हा का? आमच्याकडं ते सासूबाई होती तेव्हा भेटायचं नाही. त्या म्हणायच्या जरदाळ उपास सोडायला लागायचं. जरदाळ त्यासाठी गेलीस करते का बघू? स्टॉप स्टार्ट केलो. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं तुला रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यामध्ये नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीला पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्याला सांगितला. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी तेथून गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. सखीसह त्याचं पारण केलंस. इतक्यामध्ये तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तू मला अर्पण केलीस. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावी त्याची प्रार्थना करावी. त्यानंतर ही कहाणी पठण किंवा श्रवण करावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीच होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे, गायीचे गोठी, पिंपळाचे पारे, सुफळ संपूर्ण. कहाणी हरितालिकेची या ठिकाणी समाप्त होत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण ऐकलं ते छान होते ना गेल्या वर्षी. याने महायज्ञ याग सत्रास आरंभ केला. सर्व देवांना आमंत्रणे दिली, परंतु शिव पार्वतीला मात्र त्याने बोलावले नाही.
ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात, वेद आणि शेष ज्याचे स्तवन करतात, अशा शिवजगदात्म्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्ष राजा रात्रंदिन शिवाची निंदा करीत असे. शिवाला तो देव मानत नसे. आपल्या पित्याने महायज्ञ याग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केली, परंतु आपल्या पतीला व आपणाला बोलावले नाही, म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले. आपला पिता कदाचित आपल्याला विसरला असेल, आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती. नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली, हे प्राणनाथा, माझ्या पित्याने आपल्या सदनी यज्ञ याग मांडलेला आहे. त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे. मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असावा, मात्र मला तिथे जावयास हवे. पार्वतीचे हे उद्गार ऐकून शिव म्हणाले, हे मृगलोचने गौरी, तू मुळीच तिथे जाऊ नकोस. तुझा पिता माझा द्वेष करतो. हे शुभानने, तू तेथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करील. शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले. नारदाने त्यांचा संवाद ऐकला होता. ते पार्वतीला म्हणाले, देवी, पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये. नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्ष राजाच्या त्या समारंभात जाण्याचा निश्चय केला. लगेच दाक्षायणी बरोबर भूतगण घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञ मंडपात आली. यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्ष राजाने सन्मानाने बसविले होते. भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला. नंदीवरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली. दक्ष राजाने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. जगन्माता गुणनिधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला वाटले, धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नसेल. नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले. त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते. त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत. नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले, मात्र आईने सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही. पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले. दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला, ही कशाला इथे आली? हिला इथे कोणी बोलावले? कन्या पार्वती आणि जावई शंकर मला माझ्या दृष्टी समोर नकोत. अशा तऱ्हेने आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अपर्णा देवी पार्वती हिचा दक्षाने अपमान केला. आदिशक्ती जगदंबा दाक्षायणी पार्वती या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाल्या. आकाशातून प्रलय करणारे वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली. पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला. जगदंबिका आदिमाया प्रणव रूपिणी हिमालय पर्वताची कन्या झाली. या स्वरूप सुंदर कन्येची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती. अष्टनायिकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती. तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती. तिच्या लावण्यात सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते. तिच्या कुंकुम मेरे को आरती घे. घे आरती घे. आरती घे आरती.